मुलं चार चौघात उलटून बोलतात, पालकांचा अपमान करतात. मुलांचं हे वागणं सुधारण्यासाठी एक सोपी शांत युक्ती आहे. ती पाहूयात. मुलं बरेचदा घरात नीट वागतात, पण कोणी पाहुणे आले किंवा बाहेर कोणाकडे गेल्यावर अचानक वेगळेच वागायला लागतात. लोकांसमोर हट्ट करणे, आई-वडिलांच्या मागे सतत भुणभुण करणे, असे काही ना काही करून वैताग आणतात. मुलांनी जास्त त्रास दिला आणि काहीच ऐकत नसली तर पालक अक्षरशः हैराण होतात. काही वेळा तर मुलं अजिबात न घाबरता पालकांचा सगळ्यांसमोर अपमान करतात. उलटून काहीबाही बोलतात. उद्धटासारखं उलटून मुलं बोलत असतील तर ते चूकच. मुलांना समज द्यायलाच हवी. पण मुलं असं का करतात? ते वागणं कसं बदलता येईल ते आपण पाहूया. मुलांचे कोणते वागणे आपल्याला अनादर करणारे वाटते याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. मात्र मुलांनी उलटे बोलणे आणि अनादर होईल असे वागणे अजिबात खपवून घेता कामा नये. मग मुलांनी पालकांना अपशब्द बोलले, त्यांच्यावर हात उगारला, मोठ्या आवाजात बोलले किंवा उलटे बोलले तर पालकांनी नेमके काय करायचे असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. असे सगळे केल्यावर आपण एकतर मुलांना ओरडतो, नाहीतर प्रसंगी मारतो किंवा शिक्षा करतो. पण एका मर्यादेनंतर त्यांचाही उपयोग होणे बंद होते. मग नेमके काय करायचे याबाबत समुपदेशक प्रीती वैष्णवी काही महत्त्वाच्या टिप्स देतात. त्या आपण पाहूयात. पहिली टिप्स आहे, मुलं आरडाओरडा करत असतील, चुकीचे बोलत असतील किंवा काही फेकाफेकी करत असतील तर अशावेळी सगळ्यात आधी पालकांनी पूर्णपणे शांत बसावे. त्यांच्याशी कोणतीच गोष्ट त्यावेळी बोलू नये. हे करणे काहीसे अवघड असते, मात्र आपल्याला त्यांना मुळापासून बदलायचं असेल तर असे करणे आवश्यक असते. आपणही ओरडलो तर आपणही त्यांचा अपमान करतो अशी परिस्थिती निर्माण होईल. दुसरं ते म्हणजे मूल जेव्हा शांत होईल तेव्हा त्याला त्याचे हे वागणे पूर्णपणे चुकीचे होते हे शांतपणे समजावून सांगा. त्यानंतर काहीतरी मास्टर स्टेटमेंट देण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्या. हे मास्टर स्टेटमेंट परिस्थिती, मुलाचा स्वभाव आणि एकूण आपले रिलेशन यानुसार वेगवेगळे असू शकते. 3. यामध्ये साधारण तू आईला किंवा बाबांना असे करताना पाहिले आहेस का? आपल्या घरात असे कोणी वागत नाही, त्यामुळे तूही असं वागणं चांगलं नाही, असं मुलांना अतिशय शांतपणे त्यांच्या पद्धतीने समजावून सांगायला हवे. तुम्ही अशा प्रकारे मास्टर स्टेटमेंट देऊ शकत असाल तर तुमचे मूल पुन्हा जशी गोष्टच करणार नाही हे नक्की समजा. तर तुम्हाला माझ्या या टिप्स कशा वाटल्या? आवडल्या असल्या तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.